आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ सौ चैतालीताई काळे यांची कॉर्नर सभा संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, आरपीआय, आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रभागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे दादांनी केलेलं कोविड काळामध्ये केलेलं काम आहे. महामारीच्या काळामध्ये दादा अगदी छातीचा पोट करून त्या ठिकाणी उभे होते. याची सर्वांनी जाणीव या ठिकाणी ठेवली पाहिजे. कारण ज्याच्या घरावर ते संकट आले त्यांना त्या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे. कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता त्या ठिकाणी कोविड सेंटर दादांनी चालू केलं आणि दादांनी अहोरात्र कार्य केलं. दादांना 3 वेळेस कोरोना झाला, परंतु दादा त्या गोष्टीपासून हटले नाही. आणि त्याच्यानंतर दादांनी जेव्हा सेकंड वेव्ह आली त्यावेळेस पण सुद्धा त्या कोरोना काळात सुद्धा ऑक्सिजन प्लांट मंजूर करून महाराष्ट्राचा दुसरा प्लांट कोपरगाव या ठिकाणी चालू करून तो चालू केला आणि त्या ठिकाणी खूप जणांचे प्राण वाचले. आता ज्यावेळेस या पूर्ण स्ट्रक्चरवर म्हणजे मेडिकल स्ट्रक्चरवर पूर्ण लोड येत होता त्यावेळेस दादाने एक ध्यास घेतला की या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर मेडिकल आरोग्य सेवेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे. तर त्यामुळे दादांनी 100 बेडचं हॉस्पिटल सध्या काम त्या गोष्टीचं चालू आहे. ज्यावेळेस आपल्याला नगरला, नाशिकला आपले घरचे घेऊन जावे लागतात ते कळवळ दादांना ती समजली. हा माणूस जो आहे दादा म्हणजे हा माणूस रात्री स्वप्न बघणारा दिवसात काम करणारा हा माणूस आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी पहिले सांगू इच्छितो. परत त्याच्यानंतर पोयगाव या ठिकाणी त्या ठिकाणी दादांनी कामं चालू केले. खेडे गावात सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलं पाहिजे. संवत्सर या ठिकाणी त्या ठिकाणी काम चालू आहे. सगळ्यात तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. दादांनी मागच्या वेळेसच तुम्हाला वादा केला होता का मी तुमचं डोक्यावरचा हंडा उतरल. तुम्हाला आज 3 दिवसात पाणी येतं ना, सर्वांनी येतं ना पाणी. ते 5 नंबरचा तलाव दादांनी काम पूर्ण केलं आणि त्याच्यातून तुम्हाला पाणी देण्याचं काम दादांनी केलं. आता हे रस्ते, गटार, पाणी या गोष्टी होतच राहतील. दादा तोच आता यावेळेस वादा नवा. मागचा वादा पूर्ण झाला, 3 दिवसात पाणी आलं. रोज तुम्हाला पाणी देण्याचं काम अजून एक 5 ते 6 महिन्यामध्ये जसे जसे त्या ठिकाणचे कामं पूर्ण होतील, लाईन वरचे कनेक्शन शिफ्ट होतील, तसं आपल्याला रोजही पाणी द्यायचंय. हा दादांचा वादा, हा जुनाच वादा आहे. परंतु आता नवीन वादा असा आहे का आपल्या घरातली मुलं या ठिकाणी बघतो आम्ही, महिला भगिनी आहेत, आपले मुलं ज्यावेळेस कोपरगाव सोडून बाहेर नोकरीला जातात, नाशिकला जातं, कोणी पुण्याला जातं, कोणी मुंबईला जातं, तुम्ही आधी छातीवर दगड ठेवून आपल्या मुलांना इथून जाऊ देतात. आता या ठिकाणी काही प्रौढ महिला म्हणजे आपल्या अनुभवी महिला दिसतात. या ठिकाणी मुलं तिकडे गेल्यानंतर त्यांचे लग्न होतात, ते तिकडे सेटल होतात. परंतु हे सगळे उद्योगधंदे जर आपल्या कोपरगाव जर झाले, इथं जर रोजगार निर्मिती झाली तर मग हे कसं राहील? खूप चांगलं राहील की नाही राहील चांगलं आपल्याला? तर मग दादांनी या ठिकाणी 433 एकरची MIDC इथूनच जवळ वळू माती जमीन इथं नदीच्या पलीकडे शेजारी अलीकडं त्या ठिकाणी 433 एकर MIDCचं काम दादा लवकरच सुरू करणार आहे. आणि त्यासाठीचे प्रयत्न हे जोरदार पद्धतीने दादांचे चालू आहे. सोनेवाडी या ठिकाणी MIDC झालेली आहे. त्या ठिकाणी 500 एकरामध्ये पहिला प्रोजेक्ट चालूही झालेला आहे. म्हणजे रोजगार निर्मिती होऊन या ठिकाणीच आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे. आपले मुलं बाळ आपल्या जवळच राहतील आणि सगळा सुखी परिवार आपला या ठिकाणीच राहील. कारण आमच्याकडे पण आता आम्ही बिझनेसमध्ये बरेच जण येतात, मला पुण्यावरून नोकरी सोडून यायची. का बरं? आई तर एकटी आहे, काही वडिलांचे, काहींच्या लोकांचे निधन झालेले, काहीला डिसेबल झालेले, म्हणजे काही हार्टचे प्रॉब्लेम असतील, काय असतील, त्यांच्या शेत्या पण इथं या ठिकाणी आहे. मग त्यांना वाटतं की शेती पण आपल्याला विकायची नाहीये आणि ते काम पण करायचंय. आणि हे सर्व काम करत असताना दादांच्या ह्या गोष्टीचा, खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. म्हणजे पाण्याची गोष्ट झाली, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचं सुधारणा चालूच आहे. या ठिकाणी जर रोजगार आलं तर या ठिकाणी सर्व आपले जे नवजवान मुलं आहे, शिक्षण घेऊन नुसते बाहेर पडून काही उपयोग नाहीये. शिक्षण घेऊन नुसतं बाहेर पडून उपयोग नाही, 2 पैसा घरातही आला पाहिजे. या पद्धतीचं कार्य दादांचं आहे. त्यानंतर लाडके बहीण योजनेचे बऱ्याच जणांनी म्हणत होते का येतील नाही येतील पैसे, पण पैसे आले की नाही आले? इथं किती जणी इथं भरले, फॉर्म भरले ना, आले ना. तुम्ही लाडके बहिणी, मग आता तुम्ही दादांच्या मागे भावासारखं उभं राहायला पाहिजे. आता हो, दादांनी जे पाण्याचं काम केलेलं आहे आणि आरोग्य सेवेचं काम केलंय हे खूप मोठं कर्माचं काम आहे. हे खूप मोठं कर्माचं काम आहे. श्रीकृष्णाने साफ काय, कर्म तुम्हारा कल होगा, कर्म तुम्हारा कल होगा, कर्म में अगर सच्चाई हो तो वो क्यों निष्फल होगा, हर संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना ही वो प्रखर चमकता है, हीरे को जितनी धार लगे वो उतना ही तेज चमकता है, मिट्टी का बर्तन तपता है तभी तो अपने धून पे खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम शिव के बेटे क्यों सोचे कि राह सरल होगा, हर संघर्ष सफल होगा, वो आज नहीं तो कल होगा, वो आज नहीं तो कल होगा. दादांनी हे सगळं संघर्षातून तयार केलेलं आहे.
5 नंबर तलाव करता असताना प्रचंड प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आले, पण दादांनी कधी त्याच्यातून माघार घेतली नाही आणि सत्यच सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केले. आणि आजही मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, दादांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे. आता वेळ त्यांची, तुम्ही त्यांना फक्त मताच्या रूपाने दान द्यायचंय आणि त्या दानातून तुम्ही बघा एक मंत्री घडवणार आहे. तुमचं मत हे आमदाराला नाही, तुम्ही मंत्री करण्यासाठी मत देणार हे तुम्ही लक्षात ठेवा. दादा अभी कुछ दे तो शुक्र उनका, ना दे तो कोई मलाल नहीं. दादा के फैसले कमाले, उन फैसलों पे सवाल नहीं. धन्यवाद. निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप आले. त्या आरोप प्रत्यारोपांचं जर आरोप झाला तर त्याचं काही उत्तर पण द्यावंच लागतं. या निवडणूक आपल्या बाजूने विकासांच्या मुद्द्यावर कोपरगावात काही प्रश्न शिल्लक राहिले असतील, त्या प्रश्नांना कसं सामोरं जावं लागणार आहे याच्यावरती चाललेले. सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत कशा येतील, कोणकोणत्या योजना आल्या, या गोष्टी तुमच्यापर्यंत आणल्या जात आहेत. या दृष्टिकोनात ही निवडणूक आपल्या बाजूने चालू आहे. जास्त काही बोलणार नाही, पण या निवडणुकीमध्ये वारंवार एक शब्द बोलला जातोय, निष्ठा. नेत्यांच्या निष्ठेवरती तुम्ही शंका करताय. तुम्हाला अधिकार आहे का? तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला तो अधिकार आहे का? तुम्ही कुणाकुणाशी निष्ठा ठेवली, कुणाकुणाशी गद्दारी केली, याची खरी मोठी यादी या कोपरगावकरांना माहित आहे. तुम्हाला दादांच्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार. राजकारणात निष्ठा असते की सर्वसामान्य नागरिकांशी राजकारणात निष्ठा ठेवली पाहिजे, तर तुमच्या अडीअडचणींच्या प्रश्नांची. आणि दादांनी तीच भूमिका घेतली. तुमच्यासाठी जर काही राजकीय निर्णय दादांनी घेतला असेल तर तो काय चुकीचा आहे? तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी काही निर्णय घेतले, ते चुकीचे वाटतात का तुम्हाला? दादांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोपरगाव तालुक्याला भरघोस निधी मिळाला, हे सांगायला आमचे समोरचे मित्र विसरून जातात. अरे जर समोरच्या मायबाप जनतेचं भलं होणार असेल, त्याचा विकास होणार असेल, तर मग दादांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. या व्यासपीठावर मी ठामपणे सांगतो. नेत्याची निष्ठा ही जनतेशी असली पाहिजे, इतर कुणाशी नसली तरी चालेल, ही माझी वैयक्तिक भावना आहे. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी लागतो. रस्ता करायचा असेल निधी लागतो. तळ बांधायचं असेल निधी पाहिजे. तर निधी असला तर कामं होतील, आणि निधी हा सत्तेत असला तर मिळतो. ही सरळ सोपी गोष्ट आहे. तुम्हाला पटतं का? निधी आला तर काम होतील, पण सत्तेत असलं तर निधी येणार, आणि त्या निधीचा सदुपयोग कसा करायचा या तालुक्यात दादांनी दाखवून दिलेला. ताई, एक माणूस नेता कधी होतो? ज्या वेळेस त्याच्या पाठीशी ही भोळी भाबडी जनता, सुशिक्षित जनता, मायबाप जनता उभी असते, त्यावेळेस त्या माणसाच्या पुढे नेता हा शब्द लागतो. पण नेत्याची सुद्धा जबाबदारी आणि खरी निष्ठा या मायबाप जनतेशी आहे. इतर कुणाशी नसली तरी चालेल, पण या मायबाप जनतेच्या आश्वासनांना, त्या मायबाप जनतेच्या डोळ्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे, याच्याशी नेत्याची निष्ठा असली पाहिजे. आणि ती आशुतोष दादांनी करून दाखवलेली. या 20 तारखेला ही 30 सूत्री जुळून आणण्याचं काम तुम्हाला करायचंय. म्हणून आमदार दादा काळे यांची निशाणी घड्याळ आहे. या घड्याळासमोर हे बटन दाबून आपण दादांना प्रचंड मताने विजयी करा. तर शारदानगर, श्रीनगर हे जे एरिया आहे, खर तर इथे सगळे शिकलेले आहेत, सगळे सुज्ञ आहेत. यांच्याकडून अपेक्षा थोड्या जास्त आहेत. अपेक्षा या आहेत की आपण गेल्या 5 वर्षात जो विकास पाहिला, आपण जे दादांचा संघर्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं, आणि आपण देखील त्याला साथ दिली. मी असं म्हणेल, आपल्यामधील देखील सर्वजण येऊन पाठिंबा दिला होता महिलांनी येऊन. बरोबर आहे की आम्ही देखील आम्हाला देखील वाटतं की 5 नंबर तलाव तर 60 तलाव व्हावं, आणि आम्हाला जे काही पाणीचे प्रॉब्लेम्स आहे
उन्हाळ्यामध्ये 21 दिवसाड पाणी, म्हणजे अक्षरशः महिन्यातून एकदाच पाणी, ते साठवून ठेवायचं. ते प्यायचं का कशाला वापरायचं हा मोठा प्रश्न. दुसरी गोष्ट, इथे खूप जणांना, मुलांना मुली मिळत नव्हत्या, ही वस्तुस्थिती आहे. कुणीही लग्न करून कोपरगाव म्हटलं की नाही म्हणायचे, तिथे पाणी एकदाच येतं म्हणायचे माहितीये. बरोबर आहे. आपण देखील उन्हाळा लागला, सुट्ट्या लागल्या की निघून जायचो माहेरी. असं वाटायचं की नको, पाहुणे तर अजिबात नको. बरोबर आहे. महिलांनाच जास्त माहिती या सगळ्या गोष्टी. परंतु आज ती परिस्थिती बदललेली आहे. आपल्या डोळ्याने आपण साठवण तलाव 5 नंबर बघतोय. त्याचा संघर्ष खूप मोठा आहे. आपण सर्वजण सुज्ञ असल्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना सांगायची गरज नाहीये की कोणताही प्रोजेक्ट असेल, एखादा छोटा रस्ता बनवणं हा देखील एक प्रोजेक्ट आहे. एखादा मोठा तलाव बनवणं हा देखील एक प्रोजेक्ट आहे. आणि कोणताही प्रोजेक्ट करत असताना त्याची जी काय फाईल आहे, प्रोजेक्ट फाईल, त्याला लागणारे सर्व डॉक्युमेंट्स, कोणत्या डिपार्टमेंटला ही फाईल दिली पाहिजे, त्या टेबलवरती जाणे, व्यवस्थितपणे त्याला निधी आणणे, त्याच्यानंतर ते इथे काम करून घेणे. आणि दुसरी गोष्ट, काम करून घेताना भरपूर टप्पे त्याच्यामध्ये आले. आणि एक असा देखील होता की फर्स्ट फेज झाल्यावर दुसरं असं होतं की नगरपालिकेने 20 कोटी रुपये भरायचे, त्याशिवाय पुढचं निधी येणार नाही. हा 20 कोटी निधी नगरपालिका देऊ शकते का कोपरगावची? द्यायची असती तर आपल्याकडून घेतले असते सगळ्यांकडून. आपल्याला लगेच म्हटले असते ठीक आहे, एवढं द्या, एवढं कर द्या, एवढं हे करा. बरोबर आहे. लगेच कर वसुली चालू झाली असती सगळीकडे. ते देखील दादांनी लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये कुणाचाही अशा पद्धतीचा नगरपालिकेचा जो काय वाटा आहे 20 कोटी रुपयाचा, कुणीही शासनाने स्वतः भरला नाही. परंतु कोपरगाव विषयी दादांनी आग्रह धरला की माझे लोक हे भरूच शकत नाही, नगरपालिका भरूच शकत नाही. आणि जर हे असं नाही झालं तर हा जो तलाव आहे याला जर कर वसूल करत बसलो तर 10 वर्ष लागतील तलाव बांधायला. आणि मी शब्द दिलेला आहे जनतेला की याच 5 वर्षा अखेर तलाव पूर्ण होईल आणि आपला जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो मिटेल. एका ठिकाणी असे सभा चालू असताना मला एक जण म्हणलं, अहो ताई, इतर कुणी असताना एका तलावावर 3 इलेक्शन काढून घेतले असते, तुम्ही तर खूपच साधे भोळे हो, तुम्ही तर लगेच करून टाकला. तर माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की दादांनी त्यांचा शब्द प्रामाणिकपणे मार्गी लावला. जे काय आपल्याला सांगितलं होतं ते खूप कष्टाने आणि मेहनतीने पूर्ण केलेलं काम आहे. त्यासाठी लागलेले जे काही कष्ट आहेत ते आम्ही स्वतः डोळ्यांनी सर्वच कार्यकर्त्यांनी अनुभवलेले आहेत. की दादांनी त्या वेळेस जे काय प्रश्न, म्हणजे अक्षरशः अशा वेळेस कोणता डिसिजन घेतला पाहिजे असा देखील माणूस आपल्याला त्या प्रतिनिधी म्हणून पाहिजे. एवढंच नाही, करोना कुणाला सांगून आला होता का? चालता बोलता लोक गेले. बरोबर आहे. अशा या पिरियड मध्ये देखील आशुतोष दादा तिथे उभे होते, खंबीरपणे उभा राहिले. त्या वेळेस आपल्या शहरामध्ये तपभूमी इथंच जवळच आहे. बरोबर आहे. कोविड सेंटर उभारण्यात आलं. एसएजीएम पण जवळच आहे. एका कॉलेजचं दवाखान्यामध्ये रूपांतर केलं. हे कुणाला असा, हे जे डिसिजन घेणारा व्यक्ती आपल्याला प्रतिनिधी म्हणून पाहिजे हे लक्षात घ्या. कुणालाही आपल्याला मतदान करून चालेल का? अशा व्यक्तीला मतदान केलं पाहिजे ज्याला या गोष्टीची समज आहे, ज्याला या गोष्टी कधीही कोणतीही गोष्ट आली कोपरगाववर तर त्याचा विचार करून त्या वेळेस लगेच डिसिजन घेऊन आपल्या लोकांसाठी काय भलंय याचा विचार पहिला केला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो दादांनी नेहमीच आधी कोपरगावकर आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असाच विचार ठेवून गेल्या 5 वर्षात काम केलंय. म्हणून
खरोखर आपल्या सर्व भगिनींना माझी विनंती असेल की जर दादा एवढी आपली काळजी घेतात, आपण देखील दादांची काळजी 20 तारखेला घ्यावी. घड्याळ या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करावं, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे.